मी सुनील मगदुरे. आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूर तालुका महिला संरक्षण समिती चे अध्यक्ष आहेत चव्हाण मॅडम. आणि ते नेहमी वेगवेगळे जे प्रकरण असतात, पती पत्नी जे दूर झालेले असतील त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतात. असे खूप सारे जे प्रश्न असतात ते सोडवायचा प्रयत्न करतात. मागील 15 वर्षापासून ते हे काम करत असतात आणि आज सुद्धा त्यांनी एक प्रकरण सोडवलेलं आहे. तर आपण त्याच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया ते नेमके प्रकरण कसे सोडवतात. तर आपण मला सांगा की आजचं प्रकरण काय होतं. आजचं प्रकरण कुशावाडीची मुलगी आणि हावरग्याचा मुलगा, त्यांचं ते मुंबईला सासू वगैरे राहत होते. मी आत्याकडे राहतो असं म्हणून मुलीचं म्हणणं होता. इथं घरदार शेती आहे, आता इथंच मी ठेवतो, नंतर घेऊन जातो. सुखीनं माझे लेकरं इथं राहू दे म्हणून आम्ही त्याची चरजोड करून दोन्ही ते राजी झाले. आज पण त्याला पाठवून देऊ लागले. अच्छा, तर तुम्ही इथं किती वर्षापासून हे काम करता. मी 15 वर्षापासून काम करते मुलीचं. लेडीज बी करते, पुन्हा लेडीजलाच मदत करणार नाही. त्याच्यामध्ये पुरुष बी दोषी राहते, लेडीज बी दोषी राहते. हा लेडीजच दोषी राहते याच्यात म्हणून म्हणायचं नाही, पुरुषच दोषी आहे म्हणून म्हणायचं नाही. दोन्ही दोषी राहते, दोन्ही हाताने टाळी वाजते. आज मी 15 वर्षापासून या देगलूर तालुक्यामध्ये मी काम करतो. इथं महिलाचा चांगला आणि न त्याला पैशाची बळी पडता, कोणाचा अपेक्षा न करता आज मी 15 वर्षापासून माझ्याकडे कम से कम 100-200 लेडीज मी मिटिलेले माझ्याकडे फाईल वगैरे आहेत. मी तुटलेले परत त्याला जोडून लेकर बाळ झालेले ते पण माझ्याकडे संसार त्यांच्या सुखाने लावलेले आहे. आणि पण मी जेवढं इथं मदत करते, जर मला इथं झपना गेला, इथं जर त्याचं मिटना गेला, मी डायरेक्ट साहेबाकडे नेऊन साहेबाला बोलू घालते. साहेब यांचं असं असं आहे, याला बोलून घ्या. मग तिथं साहेब बोलल, त्याला साहेब मिटून घेईल, न मिटून घेईल तर त्याला सरळ कोर्टाची बाई जावा. आणि माझ्याकडं ज्या लेडीजला कुठं त्रास झाला आणि कुठं काही अन्याय झाली ते माझ्याकडे येतात. मी अर्ध्या रात्री त्यांच्या घरी जातो, त्यांच्या गावाला जातो, त्याला मदत करतो. बाई आपला नवरा आहे म्हणत राहते, चलत राहते, संसार नाश करून घ्यायचा नाही. लेकरं बाळ असते त्याला, म्हणून त्याला समजून मी सांगून त्यांचा अनेक संसार जुडिलेली बाई हा मी. अनेक माझ्याकडं आता 101 नाही म्हणजे 200-250 मुलीचा माझ्याकडं फार्म वगैरे आहेत. संसार जुळलेले, लेकरं बाळ झालेले, आनंद राहिलेले माझ्याकडे आहेत. आणि इथून बी अजून इथं बाजूला कदरेकरचा दवाखाना साहेबाचा, इकडे बाजूला धुंडा महाराजची शाळा कॉलेज आणि त्यांच्या 20 सेंटर मध्ये ऑफिस आहे. ज्याला अन्याय झाला, कोणाला काही प्रकरण झाला, कोणा मुलीवरी कॉलेजला शाळाला कुठं अन्याय होत असेल, कोणी छेडछाड करत असेल, कोणी चिठ्ठी फेकत असेल, इथं चव्हाणबाईच्या ऑफिसला यायचा. मी त्याला मदत करणारी, जे आहे ते समजून सांगणारी त्याला. अच्छा, तर मला एक सांगा की ऑफिस आपण किती दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. इथं आता कम से कम मी ठाण्यामध्येच करत होतो 15 वर्षापासून. आता इथे 1-2 महिना झाला ऑफिस घेऊन, पण आता आम्ही अजून ऑफिसच चर्चा केल्या नाही, आजच चर्चा करायला. प्रत्येक मुलीला मी सपोर्ट देतो. कॉलेजच्या मुलीला, व्यंकटराव पाटलाच्या मरकलच्या शाळावरी, पुन्हा आपल्या मुकरांबाच्या शाळावरी अशी 2-3 पोरीला अन्याय झाली होती, ते पण प्रश्न मी सोडलेला हा. तिथून आपल्या धुंडा महाराजच्या कालीच्या पोऱ्याचे पण प्रश्न मी सोडलो. बाई असं करू नका, पळापळी करू नका, तुम्हाला चुकणार नाही. नवरा शेवटाला जाईल, दुसरा आपल्याला शेवटाला जाणार नाही. मायबापाची इज्जत ठेवा. मायबाप तुम्हाला शिकित्यात, कशाला शिकित्यात. माझी मुलगी शिक्षण करू लागली, कुठं करू लागली, देगलूर, बेंगलूर, नांदेड, हैदराबाद करू लागली. मायबाप कष्ट करून त्याला पैसे देतात, माझी मुलगी शिकाव, चांगलं राहावा म्हणून. या पोरीनं दुसऱ्या पोराईच्या नादी, यांच्या नादी कुठं आहे काय नाही हे सर्व लक्ष कोण द्यायचं, मायनं द्यायला पाहिजे पोराईचे. माझी मुलगी शिक्षण शिकू लागली, इंजिनियर होऊ लागली, डॉक्टर होऊ लागली, काय होऊ लागली हे कोणाला माहित राहते, आईला माहित राहते. आईला लक्ष मुलीवरी द्यायला पाहिजे. पैसे आपल्याकडे खूप राहते. मी 1 लाख दिलो, 2 लाख दिलो, माझी मुलगी शिकू लागली म्हणून या पैशाच्या धोरणानं राहायचं नाही घरी. फक्त लेकरावरी आणि फक्त मुलीवरी लक्ष द्यायला पाहिजे. माझी मुलगी शिक्षण शिकू लागली का, मोबाईल वापरलाली का, कोण्या याच्याने शिकू लागली का, हे सर्व कोणाचं काम आहे, आईचं काम आहे. आईला लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक कालीच्या पोऱ्या, प्रत्येक आपल्या मोठ्या मोठ्या साहेबाची मुल्या
हे सर्व मुंबई पुण्याला राहतात, त्याला सर्वाला आपण लक्ष देऊन मुली शिकू लागली का. माझी मुलगी पळून गेली, तुझा मुलगा पळून गेला, काय काळी डबी नाही खिशात घालून घेऊन पोरगी पळून गेली म्हणून म्हणायला. ते मुलगा नेला का नेला, काय काळी डबी होती का खिशात घालून घेऊन जायला नाही. दोन्ही हाताने टाळी वाजती. त्याच्यात पुरुष बी दोषी, लेडीज बी दोषी. दोघे राजी खुशीनं ते जातात. दोघं मायबापाला त्रास होते, अरे तुझा मुलगा नेला, त्यानं म्हणते तुझी मुलगी गेली, दोन्ही जातात. हा अगोदर याच्यामध्ये कोण याच्यामध्ये दोषी राहते, लेडीज दोषी राहते याच्यात. अच्छा, लेडीज दोषी राहते. लेडीज जर खंबीर राहिली ते पुरुष डोळे उचलून आपल्याला बघणार का बघते बघणार. लेडीज जर थंडगार राहिली, लेडीज जर इकडे तिकडे या पोराला चिठ्ठी द्या, ह्या पोरीला चिठ्ठी द्या म्हणल्याने सांबरवालाचा मुलगा काय करते, अरे बाबा मी बी माझ्या मुलाला माझ्या मित्राला चिठ्ठी देतो, माझ्या याला देतो. त्याच्यामध्ये दोघाचा वाद होऊन जाते, संसार नाश होऊन जाते. फलाण्या साहेबाची मुलगी गेली रे, फलाण्या साहेबाच्या पोरासंग गेली, ते नाही कसं गेली का डबी नव्हती बा खिशात घालून गेला. दोघाच्या राजी खुशीनं जात्यात. त्यांच्यामध्ये काय नाही, जात फात काहीच आपण काहीच नाही. हे जात मांग मार लमानी बंजारा हे सर्व आपण लावून घेतल्या. कापले तर रक्त सर्वाचा एकच आहे. कोणाचा काय ज्याच्यात रक्त कोणी ओळखील्या का नाही, जात ओळखीत्या फक्त. आजकाल काय नाही, मिया बेबी राजी क्या करेंगे खाजी असला याच्यामध्ये. सर माझा एक म्हणवा आहे, अरे बाबा पुरुष दोषी आहे, फलानीची मुलगी नेला म्हणायचं नाही. त्याच्यामध्ये अत्ती बाई दोषी राहते, मी बी बाईच हाव, पण बाई पहिला दोषी राहते, त्याच्यानंतर पुरुष दोषी राहते. हा, तर मला सांगा, हे दोघांचं प्रकरण आज तुम्ही ते मिटवलात, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. तुमचं नाव? कांचन दीपक सोनकांबळे. अच्छा, तर मॅडम तुम्हाला आज किती दिवसापासून मदत करतात? आज तुमचं प्रकरण मिटलं? 2-3 दिवस झाले. अच्छा, 2-3 दिवसामध्ये तुमचं प्रकरण या ठिकाणी घरगुती मिटलेलं आहे. अच्छा, तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी? दीपक लक्ष्मी सोनकांबळे. 3 दिवस झाले प्रकरण होतं आमचं, मॅडमने सहकार्यानं आम्हाला करून दिलं. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मॅडमनी हा जो प्रकरण आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी प्रकरण सोडवलेलं आहे आणि न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि दोघेही आता या ठिकाणी काही दिवसासाठीच दूर होते, पण आज ते एकत्र आलेले आहेत आणि खूप चांगलं असं या ठिकाणी कार्य सुरू आहे. STV 125 न्यूज, सुनील मधनुरे.